नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील ब्लॉगच्या मी तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर मित्रांनो, आज मी चालली आहे कोपरला। आपले सगळीकडे पालख्या चालूच आहे गावोगावी। तर आज कोपरला चाललो। वैभव म्हात्रे यांनी आपल्याला बोलवलेलं आहे। तर माझ्यासोबत अनुराधा असतेच नेहमीप्रमाणे। आणि आज ची पिंक आणि व्हाईट कलरची साडी कशी आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि साधा सिंपलच मेकअप आहे, सध्या 2-3 दिवस झाले साधा सिंपलच मेकअप करते। जायला लागतं कारण आपलं आमंत्रण आहे म्हणून बोलवलंय तर जायला लागतं। तर चला आपण निघूया। खास करून अजून एक गोष्ट, आईची तब्येत बिघडली होती म्हणून सगळ्यांनी मला जे स्टेटस टाकलं सगळ्यांनी सांगितलं तर काळजी घ्या, आम्ही घाबरू नका। तर सर्वांचं मनापासून धन्यवाद। आई माझी आता खूप सुंदर आणि व्यवस्थित हट्टी मजबूत झालेली आहे तुमच्या आशीर्वादाने। असाच आशीर्वाद राहू दे, तिला व्यवस्थित राहू द्या। ती बघा इकडे बसलेली आहे, ऐकत आता मस्त आहे की व्यवस्थित आहे, फिट अँड फाईन। तर चला, तर आता आपण निघूया कोपर गावात पालखीला। बघूया कशी पालखी आहे, काय जत्रा कशी आहे त्यांची, त्या गावातली जत्रा बघूया। तर काल झाली यांची पालखी, आज आहे जत्रा। तर वैभवच्या घरी आलं। वैभवला गेल्या वेळी लग्नाला बोलवलं, नाही जमलं काय रे हा। तर आता पालखीला जत्रेला आलोय। तर चला आपण जाऊया म्हात्रे यांच्या निवासमध्ये, चला। तर आज आपण कोपर गावात आलो आहे म्हाळसा देवीच्या मंदिरात। वैभवनी बोलवलेलं आहे। अशाच प्रकारे बंटी भेटलाय, पण बंटी मी तुझ्याशी बोलणार नाहीये। बंटीनी 2 व्हिडिओ डिलीट केलेले आहेत। रिमूव्ह केले माझी। नाही हा चिटिंग करतोय, काहीतरी गडबड आहे याच्यामध्ये। तर चला, बंटी पण भेटले कारण बंटीच्या गावात आपण आलो तर कोण केतनदा राहिला ना, केतनदा हो आम्ही पण घेतले। मी डाएट करते का म्हणणं काय आज तर कसा भाऊस हा 2 कप मी आता चाय सोडलाय। मी डाएट वर आहे, तुम्ही सांग मला तुझा मेसेज आलाय सरिता, तुझा निरोप आलाय मला, किती जाड्या झाल्यात बारीक म्हणून मी चाय सोडून दिला। आता अनुराधाला नाहीला बोले खूप मनावरती घेतलं माझ्या, नाही घेतलंय मी मनावरती, तुझं ऐकलंय मी। गोड बीड सगळं बंद। आम्ही कालपासून जागेवर आणि आज संध्याकाळी ताई तू जायचं ना लवकर। तू मला सांग, तू असं धावपळ करत राहणार नाही, पुढच्या वर्षी नाही। पोरी बघा मला, पोरी बघा, शपथ पैसा कमवायचा आपला काही पुढे लव वगैरे नाही, पोरी बघा। रिकामी माणूस आहे तो, रिकामी माणूस। तर इकडे तुम्हाला अजून मी दाखवते या कोण आहे। हो, माझी फेवरेट धोनी। आज ती डान्स करणार आहे मस्त की स्टेज वरती। डोंबिवलीमध्ये फर्स्ट टाइम धमाका मस्त। हो मग आज खरोखर नाही केला, वरती नाच आणि खाली नाच। बोला आई गावदेवी माते की, अंबे माते की, दुर्गा माते की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हीच खरी आणि मनपूर्वक स्वागत या संपूर्ण उत्सवाला आकार उखार आणि अर्थ देणारे रमेशजी शुक्र पाटील यांच्या वतीनं हार्दिक धन्यवाद
रामाच्या संगे भवताप सरावे तो हा गणराज वरद मागावा तुळस वंदावी तुळशी लाविले रोप तुळशी लाविले रोप तुका गेले वैकुंठात तुळस वंदावी उचलून आले आभाळ रामाच्या पारी उचलून आले आभाळ रामाच्या पारी गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी गाव जागृत आली वासुदेवाची स्वारी हा जगी प्रगटला तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी सांडुनी सेवा खरी चला वार करी तो पहा विटे बरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी आनंदात जोगी आणि त्या साहित्याच्या मुलीला वेडत करायचं वेडी असं पब्लिक बघा सणीदाच्या आम्ही असं करतो आम्ही असं नसतो पब्लिक बघा केवढी कारण आहे. सत्य शेवटी ते महत्वाचं आहे काय तुम्हाला कसं बरं वाटतंय हे महत्वाचं नाही की चूक खास आहे, करून या माणसाला बघायला तर माणूस जाम बिझी असतो. तुम्हाला सांगू का 100तली 99 माणसं वाईटच आहेत. खाली बसा हो बाई साबणारा डोकं खाजू नका खरा खरा भांगा भांगात पावडर भरा ओवाली कांचन काटकारा ओवांची घ्याई बारीकपणी दाताचं दात वने घ्या ग गुडी मुंडू घ्या गुडी काळामणी ज्योती आणि अनुराधा आपल्या समोर जे काही हास्याचे कारंजे उठवणार आहेत. नंतर पोट दुखलं तर मी जबाबदार.
नाही. म्हणून ह्याच्या अगोदरच आम्ही तुम्हाला सुया घे, दाबण घे, शिकगाई घे, बिबं घे, हे घे, ते घे, सगळं आणलं होतं. तुम्ही घेतलं नाही. आता सगळ्या दुःखांवर औषध म्हणजे हास्य, ते टिकवून ठेवण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ज्योती आणि अनुराधा. काय बोलता मग? बऱ्यास ना? काय मग आपली आगरी भाषा येतं ना? मग बोला एकदा. आये आये. अरे ही आवरी मोठी लोकसंख्या जमले. ही जमले कोणच्या मुला माहिती आहे का? आपले रमेश म्हात्रे दादा आणि तसेच अनंत म्हात्रे दादा यांचे मुलं. तर मग आजची परिस्थिती बघता तुम्हाला सगळ्यांना माहीतच, आपली बोली भाषा टिकली पाहिजे. आणि ही पब्लिक मला तर जाम भारी वाटतं. आवरा सगळा यो मोल भरून. पण इथे ज्योती पाटील पण आले. ए ज्योतिबाई बाय मला पहिले पदर खोचू दे. आवऱ्या बायका आहे बसल्या, काय कामाच्या तुम्ही? तुम्ही टाळ्याने वाजू शकत? ते दादा सांगतात टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा ना. माझ्यासोबत बोला का? गावदेवी माते की जय. आता कशा दादा? दादा गेलं आता. माझा आवाज तुम्हाला आवडला ना? मग मला लाईक करा आणि फॉलो करायला पण विसरू नका ज्योती पाटील आणि अनु पाटीलला. मी काय सांगता, आता तुम्ही सगळ्या इकडे जमल्यान की नाही? नाचावचं ऐकन तुम्हाला. शेवटपर्यंत जावाचं नाही. जेवायला पण आहे, खावाची सोय आहे, सगळी सोय आवर. तुम्हाला आमची भाषा आवडली की नाही पहिले सांगा. बघ कवरी आवरली ना भाषा. बोला मग एकदा. जय आगरी, जय कोहली. बोला एकदा. जय आगरी, जय आगरी. बरोबर. मना एवढंच बोलायचं आहे, आपली भाषा टिकवा. जय पण जाल तुम्ही. कंची पण इंग्लिश कंची बाई आईली का तिच्या समोर आपली मराठी ना आपली भाषा सोडून इंग्लिश झारू नका. जे आहे ते आपली भाषा जपा. आई बाई कवरी हसायला दिला बघ बघ बघ, लाजली हसून हसूनशी. भाषा आपली टिकवायची की नाही? जय महाराष्ट्र. बरोबर. इंग्लिश बोला तुम्ही जिथं जाल, पण त्यांना पण सांगा पहिली भाषा आपली मराठी आहे. कंची आहे? मराठी. तर इकडे आम्हाला बोलवले तर वैभव म्हात्रे आणि बंटी म्हात्रे आणि आपल्या म्हाळसा देवीचा जो कार्यक्रम आहे खूप मोठा आहे. पहिलाच वर्ष आम्ही इकडे आलोय, नाहीतर आम्ही आशा येत नाही का आमचा मस्त कोली पोशाख नटून ठटून येत आहो. पण आज आम्ही आलो आयुष्यात पाहुणे म्हणून, तरी जाम भारी वाटला ना? जाम भारी वाटला. इथे सगळी आवरी लोक बघून मला तर जाम आनंद झाला. आणि ते रमेश दादांचा, अनंत दादांचा आणि वैभव दादा तसेच बंटी दादांची मी पक्की आभारी आहो. तुम्ही सगळ्यावी आम्हाला इथं बोलवलात, यो सगळा प्रेम दिला, त्याबद्दल मी तुमचे जाम आभारी आहो. धन्यवाद. चला आता जास्त टाइम नाही घेत, पण मी काय सांगता थांबा. टाळ्या नका वाजू, मन बोलू द्या पहिले. माझं कपल्यावर वाजवा तुम्ही टाळ्या. जास्त टाइम नाही तुमचा घेत. शेवटपर्यंत राहा. आपल्या सनी दादाचा ऑर्केस्ट्रा आहे, शेवटपर्यंत मजा घ्या. लास्टला नाचल्यानंतर सनी दादा एक बक्षीस देणार आहे कानला तरी, सारी देणार आहे पैठणीची. जावाचं नाही का? आता वाजवा टाळ्या. पैठणी नाही दिली तर उद्या मला फोन करा. चला धन्यवाद. सरकार या मान्यवरांचा ज्यांनी आपल्याला अमूल्य असा वेळ बहाल केला आणि आपली कला सादर केली, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रसिको टाळ्यांची कंजूसी नाही. ज्योतिताई, अनुराधाताई, खरंच खूप अहोभाग्य आहे सर्वांचं की आपण इथे आलात आणि आपला वेळ दिला. त्याचबरोबर सनीजी संते, त्यांचाही सन्मान सत्कार. पांडुरंगजी म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण ज्योतिताईंचा सत्कार करायचा आहे. अनुराधाताईंचा नावात काय शेक्सपियर म्हणून गेलाय, चुकू शकतो मी पण माणूस चालते. सत्कार होणं महत्वाचं आहे, नावात काही गोड असेल तरी चालेल.